गात देखील टाकला होता, चांगला बॉल. शेवटचा चेंडू टाकला निर्धाव. पहिल्या चेंडूवरती जर का षटकार आला नसता तर हे षटक चांगलं राहिलं असतं, परंतु पहिल्या बॉलवरची चुकी थोडी महागात पडली. 2 ओव्हर 26 धावा आणि आता 2 ओव्हर 20 करायचे मीत 11 मोह संघाला. बॉल 20 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना आता मीत 11 मोह संघाला मोरिया पळसपे संघाच्या विरोधात. श्री दत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय भोईर व कैलासवासी अशोक भोईर स्मृती चषक. 12 चेंडू 20 धावांची गरज. राहुल बैकर आलाय तिसऱ्या षटकात, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. समोर आहे बॅटिंग करताना सूर्या आणि त्याच्या साथीला आहे तो मिथून. लास्ट ओव्हरमध्ये ज्या विकेट्स घेतल्या त्याने थोडा दबाव नक्कीच वाढला मीत 11 मोह संघावरती. हे षटक निर्णायक ठरणार आहे या मॅच मधील. हो, पहिलाच बॉल पुन्हा लॉंग ऑनला. सूर्या थांबायला तयार नाही. बॉल सीमारेषा पार. षटकार. बत्तीस धाबा झाल्यात. एकट्याच्या 26 धाबा आहेत आणि टीमच्या 32. हो, पुन्हा मारलाय. काय खतरनाक फटकेबाजी चालू आहे ती सूर्या मस्कर कडून. षटकार. आणि 6:38 आणि आता विजयासाठी धावा पाहिजेत त्या 8. हा सामना पुरता खुला केलाय तो सूर्या मस्करने. हो, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने. बॉल आला लॉंग ऑफला, झाले मिसफिल्ड आणि तो देखील चाललाय सीमारेषा पार. चौकार. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या टीम कॅप्टनला विनंती की आपण मंचावरती यायचंय. नांदगाव टीमचं कॅप्टन आपण मंचावरती येऊन थांबा. 42-4 ची गरज. शेवटच्या क्षणी राहुलने इथे कॉल दिलाय, फसवलंय सूर्या मस्करला, परंतु इथे काय घडलंय, थोडा ब्लाइंड झाला. यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. वरती पूर्ण अंधार नाहीये. वरती पूर्ण अंधार नसल्यास्तव त्याला तो चेंडू दिसलाच नसेल. तुम्ही या टाइमला समोरच्या वरती 4 व्हीलर चालवत असताना अप्पर मारा, त्याची पूर्ण भंबीरी उडते. हे त्याला काहीच कळत नाही. या टाइमला पूर्ण काळोख झाला की मग तुम्हाला तो चेंडूही जरा वरती दिसतो. काळा ठिपका तरी दिसतो, नाही तर मग लाईट व्यवस्थित वरती पोहोचत असेल तर ग्रीन तरी दिसतो. मग 3 पाहिजे. व्हाईट बॉल पंच इशारा करतायत. राहुल बैकर कडून अपेक्षा होती, परंतु एकच पाहिजे, माफी असावी. तो त्याच्याच विरोधात मात्र जोरदार आक्रमण केलं सूर्या मस्करने. वैयक्तिक सूर्या खेळतोय 38 वरती. 11 चेंडू 38 वरती. 46चं टार्गेट आणि इथे विजयी षटकार सूर्या मस्करच्या बॅटमधून. एक हाती किल्ला जिंकलाय, सामना जिंकलाय तो सूर्या मस्करने. सन्माननीय नशीब शेठ भोईर साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. आता टॉस होईल मीत 11 मोह आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल युवा स्पोर्ट्स नांदगाव. चला लवकर या. हार्ड लक टू मोरिया पळसपे. मला असं मी समालोचन करत असताना जेव्हा जेव्हा पळसपे संघ खेळलाय त्यातील सर्वात दर्दनाक हार आजची असेल. असं वाटलं की लास्ट बॉल पर्यंत ते फाईट करतील, परंतु सूर्याने कमालीची फलंदाजी केली. 44 खेळला सूर्या. तर मॅन ऑफ द मॅच सूर्या. नशीब शेठ भोईर साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचे सुपुत्र ऑलरेडी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत.